नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आखली आहे. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना या योजनेअंतर्गत आता राज्यातील महिलांना भाडेपट्ट्याने जमीन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत नाममात्र 1 रुपयामध्ये भाडेपट्ट्याने जमीन, चारा व बांबू लागवड करण्यासाठी मिळणार आहे. तर या योजनेसाठी पात्र महिला कोण असणार आहेत, या सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा. अशीच माहिती पण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. महिला सक्षमीकरणासाठी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन, चारा, बांबू पिकासाठी भाडेपट्ट्याने देण्यासाठी दिनांक 19 जून 2026 रोजी महसूल व वन विभागात जी.आर. काढण्यात आला आहे. तर यामध्ये बघा, महिलांना चारा लागवडीसाठी 3 वर्षासाठी व बांबू लागवडीसाठी 10 वर्षासाठी नाममात्र 1 रुपयामध्ये भाडेपट्ट्याने जमीन देण्यात येणार आहे. तर यासाठी पात्र कोणती महिला असणार आहे तर आपण पाहूया. तर यामध्ये बघा, महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या विधवा महिलांच्या बचत गटासाठी पात्रता निकष. सदर बचत गट उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असावा व तसेच बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी झालेली असावी. बचत गट व बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असावे व तसेच गट, ग्रामसंघ यांच्या वार्षिक उलाढाल 50,000 असावे व तसेच पशुपालन किंवा शेतीचा पूर्वानुभव असणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांच्या बचत गट, ग्रामसंघ किंवा बेरोजगारी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येईल. अशा प्रकारे हा पात्रता आपल्याला पाहण्यात येत आहे.